खूपदा काय होतं, मुलांना खाऊ खूप जण आणतात. तर माझ्याकडे असंच घरामध्ये 5 रुपयाच्या या डेअरी मिल्क होत्या. तर म्हटलं रोजच पौष्टिक देण्याचा माझा प्रयत्न असतो. पण म्हटलं आज थोडं वेगळं द्यावं म्हणजे त्यांना पण थोडं चेंज होईल. तर 2 स्लाईस घेतल्या मी. त्या साईडनी कट करून घेतला आणि 5 रुपयाची ही जी कॅडबरी आहे, तर त्याच्यामध्येच चॉकलेट सँडविच बनवणार आहे मी. तर आणि शक्यतो बटर न वापरता मी घरातलंच जे तूप आहे, साजूक तूप, तर तेच मी याच्यामध्ये यूज केलं आणि छान खरपूस असं बारीक गॅसवरती भाजून घेतल्यानंतर त्याच्यावरती चॉकलेट व्यवस्थित मेल्ट होतं. दोन्ही साईडनी छान असं प्रेस करून नेहमीच पौष्टिक देण्याकडेच माझा भर असतो. पण म्हटलं मधून-अधून थोडं चेंज पण मुलांना, कारण मग ते खायला पण कधी-कधी खूप कंटाळा करतात किंवा त्रास देतात. तर थोडं वेगळं असलं की मग ते पण खुश आणि मी पण खुश. तशा पद्धतीने एवढं महाग सँडविच आणण्यापेक्षा आपण डेअरी मिल्कचा असा वापर करून नक्कीच घरच्या घरी असं छान सँडविच करून कधीतरी ब्रेकफास्टमध्ये म्हणा किंवा संध्याकाळी एक छोटंसं इव्हिनिंग ब्रेकफास्ट आपला असतो. तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच असं खाऊ शकतो. तर छान असं खरपूस व्यवस्थित दोन्ही साईडनी भाजून घेतल्यानंतर आतमध्ये चॉकलेट पण छान असं मेल्ट होतं आणि घरचंच साजूक तूप वापरल्यामुळे थोडंसं कसं आहे, पौष्टिकपणा पण देता येतोय आणि खूपच असं काही बाहेरचं खाल्ल्यासारखं वाटत नाही मग. तर नेहमीच मला असं मुलांना काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न असतो. पण शक्यतो आपले जे काही पौष्टिक पदार्थ आहेत तर त्याच्यातनंच मला बनवायचा प्रयत्न माझा असतो. तर छानपैकी बघा किती छान असं आतनं मेल्ट झाले चॉकलेट. अशा पद्धतीने सँडविच तयार झालेलं आहे आपलं. तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या लहान मुलांसाठी आपल्या 5-10 रुपयाच्या डेअरी मिल्कच्या कॅडबरी यूज करून नक्कीच तुम्ही बनवू शकता आणि मोठ्यांना सुद्धा आवडेल असं छान असं ब्रेकफास्ट आपला रेडी आहे. मुलांना विचारूयात कसं झालंय. तर छान तर हा म्हणता येत नाहीये, तरी पण तो हे बघ. विचारूयात. वा वा असं कर. छान आहे का? सँडविच छान आहे का? छान आहे.